सगळ्यांना माझा नमस्कार. मी तुमची टीचर रिया. आज मी इथं परत एकदा चॅप्टर 1 जो लेसन आहे तुमचा हिस्टोग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट ह्याचा पार्ट 2 घेऊन आलेली आहे. तर पुढे जायच्या अगोदर आपण जरासं रिवाईज करूया की गेल्या पार्टमध्ये आपण काय लर्न केलं होतं. तर पार्ट 1मध्ये आपण हिस्टोग्राफीबद्दल लर्न केलं होतं. त्यांचे जे 2 रिसर्चेस आहे ज्याला आपण एम्पेरिकल मेथड बोलतो, सायन्स रिसर्च ॲज वेल ॲज अ हिस्टॉरिकल रिसर्च, ह्याच्याबद्दल पण लर्न केलं. हिस्ट्री लर्न करताना तुम्हाला एका ट्रेनरची पण गरज असते, एक एक्सपर्टची गरज असते, त्या बाबतीत लर्न केलं. ॲज वेल ॲज त्याचे जे फील्ड्स आहेत, डिफरंट फील्ड्स आहेत ज्याच्यात हिस्ट्री लर्न केलं जातं, आपण त्याच्याबद्दल पण लर्न केलं होतं. तर आज आपण इथे 2 नवीन टॉपिक्स लर्न करणार आहोत. तर पहिला जो टॉपिक आहे त्याला आपण ट्रेडिशन इन हिस्टोग्राफी बोलतो आणि दुसरा जो टॉपिक आहे त्याला आपण मॉडर्न हिस्टोग्राफी बोलतो. तर फर्स्ट वी विल स्टार्ट हियर विथ द फर्स्ट टॉपिक दॅट इज ट्रेडिशन इन हिस्टोग्राफी. द पर्सन हू राईट्स हिअर हिस्ट्री, जो माणूस हिस्ट्री लिहितो त्याला आपण इथं हिस्टॉरियन म्हणतो. ओके, बट ॲट द सेम टाईम प्रत्येक हिस्टॉरियनची जी रायटिंग असते ही डिफरंट असते. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही थोडंसं हिस्ट्रीबद्दल इन्फॉर्मेशन लिहा, जे जे तुम्ही काय पास्टमध्ये लर्न केलं, तर प्रत्येक स्टुडंट काय सेमच लिहिणार आहे का? तर ऑब्व्हियसली नाही ना. तर सगळ्या इन्फॉर्मेशन त्यांनी ज्या काही सोर्सेसमधून घेतलेल्या आहे त्या लिहू शकत नाही आहे का? कारण एवढे सगळे इन्सिडेंट्स झालेले असतात, तर प्रत्येक इव्हेंट ते हिस्ट्रीमधले इन्क्लूड नाही करू शकत. तर त्यातले जे काही त्याचेच ते इन्फॉर्मेशन हिस्ट्रीमध्ये लिहू शकतात. ओके, सो प्रत्येकाची थिंकिंग, प्रत्येकाचं रायटिंग वेगवेगळं असतं, कारण प्रत्येक माणूस सेम विचार करत नाही. तर प्रत्येकाची थिंकिंग कॅपॅसिटी, एबिलिटी वेगळी असते, त्याच्यामुळं त्याला त्याच्या वेनं जे प्रेझेंट करायचं असतं तो लोकांपर्यंत पोचवतो. नाव वी विल लर्न हिअर द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॉडर्न हिस्टोग्राफी. तर ह्याच्यात त्यांनी काय सांगितले की जेव्हा हिस्टोरियनने हिस्टोग्राफी लिहायला स्टार्ट केली मॉडर्न टाईममध्ये, तर त्यांनी बेसिकली ते सायंटिफिक रिसर्चवर जास्त भर दिला. तर सायंटिफिक रिसर्चवर भर देणं म्हणजे काय की जेव्हा जेव्हा त्यांना कुठलंही सोर्स मिळालं, कुठलीही इन्फॉर्मेशन मिळाली, तर ती डिरेक्टली न लिहिता त्यांनी अगोदर त्याच्यावर संशोधन करण्याचा विचार केला की जे काय पुरावे मिळतात त्याच्यावर त्यांनी अगोदर क्रिटिकल ॲनालिसिस केलं. ओके, मिळेल. सो जेव्हा आपण एका कुठल्या टॉपिकवर एक संशोधन करतो, तेव्हा ते जेव्हा आपण प्रश्न विचारत जातो, त्या ह्याच्यावर प्रश्न शोधत हे करत जातो, फाइंड आउट करत जातो, तेव्हाच त्यांना त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती मिळते. ओके, सो ह्यालाच म्हणतात सायंटिफिक प्रिन्सिपल. जेव्हा हे त्यांनी प्रिन्सिपल फॉलो केलं तेव्हा इट वॉज बेस्ड ऑन द अँथ्रोपोसेंट्रिक. आता अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे काय? अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे जे लोकांनी ॲक्च्युली पास्ट मध्ये काही डीड्स केले होते, ओके, जे जे इव्हेंट्स घडले होते ते ह्युमन बिईंग्सवर डिपेंड होते, ना की ॲनिमल्सवर. आपण कधी बघितलं आहे का की कुठल्याही हिस्टॉरियनने ॲनिमल्सवर हिस्ट्री लिहिलेली आहे किंवा त्यांच्या लाईफवर हिस्ट्री लिहिलेली आहे? नाही, आपण इथं ह्युमन बिईंग्सबद्दल बोलतो. ओके, हां, आपण जॉग्राफिक एरिया इन्क्लूड करतो हिस्ट्रीमध्ये. ओके, इट डझंट मीन की आपण नेचर किंवा जॉग्राफिकल एरिया इन्क्लूड करत नाही. पण जेव्हा आपण हिस्ट्री लिहितो ते कुणाची लिहितो? ऑब्व्हियसली माणसांची, ह्युमन बिईंग, ना की कुठल्याही जनावरांची किंवा पाण्याबद्दल किंवा आणि कशाबद्दल. म्हणजे काय इथं त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा ते हिस्ट्रीबद्दल लिहितात, ओके, त्यांनी इथं कुठंही डिवाईन आणि ह्युमन डीड्सबद्दलच्या रिलेशनबद्दल मेन्शन केलेलं नाही. त्यांच्यामध्ये ह्या दोघांमध्ये काहीही कनेक्शन नाही, रिलेशन नाही. ओके, आता थर्ड पॉईंट जो आहे इथं काय सांगितलं आहे, आन्सर टू दिस क्वेश्चन्स आर सपोर्टेड बाय द रिलायबल एव्हिडन्सेस. म्हणजे जेव्हा ते प्रश्न विचारतात, ओके, प्रश्न कुठल्याही टॉपिकवर हे करतात, तर त्याच्यावर त्यांना एकदम प्रॉपर सोल्युशन पाहिजे, प्रॉपर एव्हिडन्स पाहिजे, तरच ते त्याच्यावर बिलीव्ह करणार की बाबा व्हॉट एव्हर दे ट्राय टू फाइंड आउट ते बरोबर आहे. जर त्यांना कुठलाही एक टॉपिक, इव्हेंट प्रूव्ह करायचं आहे तर त्यांच्या हातामध्ये एव्हिडन्स पाहिजे, तरच ते लोकांना सांगा इव्हेंट ह्या इयरला घडलेला आहे. जर त्यांच्याकडे इव्हेंटचा इन्सिडेंट हेच नाही आहे, एव्हिडन्सच नाही आहे, तर कसं प्रूव्ह करणार आहे आपली हिस्ट्री, जे जे काय टॉपिक्स त्यांनी फाइंड आउट केलेले आहे सोर्सेस थ्रू. तर इन द मॉडर्न हिस्टोग्राफी एव्हिडन्स त्यांना पुरावे दाखवणं हे खूप गरजेचं आहे. तो हिस्टोरियननी ॲक्च्युली इथं ग्राफचा यूज केलेला आहे की जेव्हा जेव्हा माणसाने प्रगती केली तर ते कशा थ्रू त्यांनी दाखवली, तर एक ग्राफ थ्रू दाखवलेलं आहे की जे जे ह्युमन बिईंग्सने कशी प्रगती केलेली आहे डेट्समध्ये. ओके,
तर हे जे काही पॉईंट्स मी तुम्हाला तिथं सांगितलेले आहे की पहिल्या पॉईंटमध्ये त्यांनी इथं सायंटिफिक प्रिन्सिपल्स यूज केले, जिथे त्यांनी नंबर ऑफ क्वेश्चन्स डिसाईड केलं विचारायचं. देन सेकंड पॉईंट वॉज रिलेटेड टू अँथ्रोपॉसेंट्रिक, की ज्या ज्या घटना घडलेल्या आहे ह्या ह्युमन बिईंग्सबद्दल आहे, ना की तिसरा जो पॉईंट आहे की जेव्हा ते आपले कुठल्याही गोष्टी हिस्टॉरियन्स सोर्सेस यूज करून लोकांच्या पुढे मतं मांडणार तर ते त्यांच्या पुढे पुरावे असायला पाहिजे. ओके, अँड द लास्ट पॉईंट इज दॅट वॉट एव्हर द डीड्स ह्युमन बिईंग्स हॅव डन दॅट इज विथ द हेल्प ऑफ द ग्राफ. ओके, सो दीज आर ऑल द characteristics with modern historiography. आता so history basically is a Greek term, and Herodotus started writing about the history in the 5th century. Okay, from 5th century he started writing about the history, and later on how actually. Next topic here is about the development of scientific perspective of history in Europe as well as the historiography. Now till the 18th century, the earlier historian never started writing about the history. They were only dealing with the philosophy as well as the science subject, and whatever the research, whatever the research method they were using, okay, they used to find out and they used to write about those information in their books. But before the 18th century, nobody was able to write about the history. Why? Earlier historian only they were using the doing the observation about the past events, but then they were not getting any proof in their hand. That is the reason actually why they not actually wrote about the history. But after the 18th century it felt that they should write about the history. Okay, so this actually writing of history started in the Göttingen University, which was in Germany. So in the year 1737 Göttingen University founded in Germany. You can just underline this topic and write down in your notebook, and that is how later on they just try to open their separate what you can say department of history, where whatever the topics related to history they used to write down in this history department. Okay, so today what you have learned, you have learned about the tradition of historiography as well as the modern historiography, who was called the father of the historiography, as well as about the development in the science perspective in Europe. The next part we will learn the notable scholars. Till then, bye.